महाराष्ट्राचा एकच सूर, महाराष्ट्राचा एकच सूर, स्वच्छ करू पंढरपूर, स्वच्छ करू पंढरपूर. नमस्कार मंडळी, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे. 17 जुलै रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्तीचा महापूर आपण पाहिला. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. हा गजर भक्तीचा महापूर आपण पाहिलेला आहे. आता एकादशी संपली. महाराष्ट्रातला वारकरी आता आपल्या गावी परतीच्या मार्गावर आहे. एकदा का विठ्ठलाचं गोजीरवाणी रूप एकदा डोळे भरून पाहिलं की अगदी काठोकाठ भरल्याचा फील येतो आणि विठ्ठल भक्तीला स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो. असं हे पंढरपूर. लाखो वैष्णवांचे पाय पंढरपुरामध्ये विसावलेले आपण पाहिलेले आहे. एकादशी संपली आणि विठ्ठलाचं गोजीरवाणी रूप आपल्या डोळ्यामध्ये सामावून आता विठ्ठलाचा हा भक्त, हा वारकरी आता आपल्या गावी निघालेला आहे. खरं म्हणजे यावर्षी भक्तीचा महापूर आपल्याला पाहायला मिळाला. आपण असं म्हणतो की कमरेवरती हात सोडून आभाळाला लावतो, कमरेवरती हात सोडून आभाळाला लावतो, ढगाला थोडं हलवून भिजव आमचा गावतो, भिजव आमचा गावतो. गाव भिजलेला आहे. वेळेवर पाऊस आला, वेळेवर पेरण्या झाल्या आणि पिकं अशी बहरलेली आपण पाहतो आहोत. पाऊले चालती पंढरीची वाट, ही वाट पंढरीच्या नामानं अगदी भरून गेलेली आपण पाहिलेली आहे. एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जातं. युवा चेतना फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग अर्थात श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून गेल्या 10-12 वर्षापासून अमर कळमकर यांच्या नेतृत्वाखाली हे महास्वच्छता अभियान राबवलं जाते. यावर्षी या महास्वच्छता अभियानाला 2 दिवसापासून सुरुवात झाली. मात्र उद्या 19 जुलै 2024 रोजी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. नमस्कार, मी अमर कळमकर. मागील 10 वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते 300 ते 500 युवकांसहित आम्ही पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान राबवत आहोत. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम 10 वर्षापासून सातत्याने सुरू आहे. ह्या उपक्रमाचा मेन उद्देश आहे की इथं येणारे जे काही तरुण पिढी, इथे येणारे जे काही मायबाप आहेत, यांच्यानंतर जी पंढरपूरमध्ये अस्वच्छता होती, जी रोगराई पसरते, याच्यामध्ये आपला काहीतरी सहभाग असावा म्हणून सगळ्यांचा एकच स्वच्छ करू पंढरपूर